हाय हॅलो, मी सोनाली. तर बघा, मी आज मोठा व्हिडिओ बनवते. एका वर्षापूर्वी बनवलेला की तेल कसं वापरायचं, त्यावर मी आज व्हिडिओ बनवते. आपले आता 5 प्रोडक्ट झालेले आहेत. खूप छान प्रकारे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. खूप जास्त प्रेम दिलंय, म्हणजे मी शब्दातही नाही सांगू शकत एवढं तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलंय. तर आता आपल्याला बघा, शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही मला बघतायच, तिथं खूप साऱ्या कमेंट येत आहेत की प्रोडक्ट कसे वापरायचे. बऱ्याच ताईंनी प्रोडक्ट घेतलेत, पण कसे वापरायचे माहित नाहीत. आणि मी पण थोडी नाही का, थोडी बिझी होती, म्हणजे गावाकडे लग्न ह्या गोष्टी होत्या, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं झालं नाही. आता त्या सगळ्या गोष्टी झाल्यात, मी पूर्ण व्यवस्थित कामाला लागले. तर म्हणलं तेल कसं वापरायचं, हे सगळे प्रोडक्ट कसे वापरायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर खरंच तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. हे आपलं तेल आहे. आपलं स्टिकर पहिलं जुनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता नवीन केलंय. फक्त फोटो आपला चेंज केलाय, माझा म्हणजे स्वतःचा फोटो लावलाय. फक्त कॉपी होती म्हणून. फक्त एवढंच आहे की मला देवाने एवढं दिलंय की मी कधी अपेक्षाही केली नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त दिलंय. त्यामुळे असं नाही वाटत की मला ह्यांनी कॉपी केली, हे केलंय, ते केलंय, माझा बिझनेस कमी झालाय. असं नाही झालं. त्या लोकांनी माझं पाय ओढण्याचा जेवढं प्रयत्न केले, त्याच्यामुळे तेव्हापासून माझा 4-5 पटीनं बिझनेस वाढलाय. खूप जास्त प्रमाणात वाढलाय. त्यामुळे मला खरंच एवढा फरक काय नाही पडत. पण ज्या कस्टमरला माझं मनापासून माझंच तेल घ्यायचंय, त्यांना फक्त डुप्लिकेट ऑइल जाते, चुकीचे ऑइल जात आहेत, ज्यांना की ते घ्यायचेच नाहीयेत, माझंच घ्यायचंय, त्यामुळे आपण हा फोटो फक्त लावलाय. तर तुम्हाला माहितीच आहे हे ऑइल कसं वापरायचंय. संध्याकाळचं आपल्याला हे ऑइल आठवड्यातून 2 वेळा लावायचंय. फक्त गावाकडचे हे खूप ऑर्डर आहेत, त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की म्हणजे नाही का, गावाकडं रानात हे काम केल्यामुळं केसात माती वगैरे जास्त जाते. तर केसात माती आहे, घाण आहे, घाम आलाय, त्याच्यावरच आपल्याला तेल लावायचं नाही. हेअर वॉश चांगला करायचा आहे, केस स्वच्छ असली पाहिजेत, त्यावर आपल्याला हे तेल लावायचंय. केस फक्त स्काल्प स्वच्छ असले तर केसांच्या मुळांना चांगलं तेल मुरतं. हेच फक्त ह्याचं सांगणं आहे, बाकी काहीच नाही. त्यानंतर लॉन्च झालेला प्रोडक्ट म्हणजे शॅम्पू. तुमच्या सगळ्यांचीच रिक्वायरमेंट होती की शॅम्पू पाहिजे. तेलाचा एवढा छान रिझल्ट आलाय, तर तुमचाच आम्हाला शॅम्पू पाहिजे. केमिकल शॅम्पू आम्ही वापरतोय, तर आपण पूर्ण आयुर्वेदिक शॅम्पू बनवतोय. तर ह्याने आपल्याला सकाळचं हेअर वॉश करायचं आहे. म्हणजे तेल लावल्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता. जरी कधी तुम्ही तेल नाही लावलं, तुम्हाला अर्जंटमध्ये हेअर वॉश करायचा आहे, तरीही आपला शॅम्पू वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान प्रकारे शॅम्पूचे रिझल्ट आहेत. त्यानंतर आपली ही मेहंदी पावडर. तर बघा, हिथं आता आपण नाव चेंज केलंय, हेअर मास्क म्हणून टाकलंय. विषय असा झालाय की ह्याच्यात आपल्या 50% मेहंदी आणि 50% हेअर मास्क असल्यामुळे मेहंदीला कोणताच असा कलर येत नाहीये, डार्क वाला नाही का, ना ब्राऊन कलर ना काळा कलर, असा कोणताच येते. एकदम हेअर मास्क म्हणजे नॅचरल केसांना आपल्या म्हणजे मूळ मजबूत होण्यासाठी डॅन्ड्रफ, लिम पावडर, ह्या सगळ्या पावडर म्हणजे 17 पावडरी आहेत, त्यामुळं केस मजबूत होतात. ह्यासाठी ह्याचा वापर आहे. ब्लॅक आणि ब्राऊन मध्ये मेहंदी बद्दल आमचं चाललंय. आम्ही त्याच्यावर अभ्यास चाललाय. आम्हाला पूर्ण नॅचरल मध्ये ब्राऊन आणि ब्लॅक मेहंदी आणायची आहे, पण थोडा वेळ लागेल, थोडा टाइम द्या, कारण ह्या गोष्टींना खूप जास्त प्रोसेस असतात. तर आता हा हेअर मास्क म्हणून आपल्याला लावायचा आहे केसांना. हे 2-3 तास आपल्याला भिजाय घालायचं आहे. आणि जसं आपण मेहंदी लावतो, जास्त करून स्काल्पला लावा, लांब केसांना जास्त नाही लावलं तरी चालेल, पण स्काल्पला आपल्या पूर्ण व्यवस्थित लावा. 2 वेळा तरीही पुरल एवढी मेहंदी आहे ह्यात. त्यानंतर आपला लॉन्च झालेला प्रोडक्ट रोजमेरी स्प्रे. तर आपलं तेल लावून झालं, तुम्ही मेहंदी तर तुम्ही कधीही म्हणजे नाही का, हेअर मास्क तुम्ही कधीही लावू शकता, तुम्हाला जसा टाइम भेटेल तसं. आणि हेअर वॉश पण तुमचा करून झाला, आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर स्प्रे करू शकता. जे नाही का, केस सुकल्यानंतर तुम्ही हेअर स्प्रे कधीही करू शकता, असं काही नाही. फक्त स्काल्प स्वच्छ पाहिजे, हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यावर तुम्ही स्प्रे करू शकता. स्प्रे केल्यानंतर हेअर वॉश करायची काहीच गरज नाही. जे की खूप पातळ केस झालेले असतात बायकांचे फुडून, बेबी हेअर्स, हे अजिबात नसतात, त्याच्यासाठी वापरा. खूप छान बेबी हेअर्सची वाढ होते. त्यामुळं ह्याचे रिझल्ट 1 नंबर आहेत. तुम्ही बिनधास्त वापरू शकता. रोजमेरी, मेथी आणि राईस वॉटर ह्याच्यापासून हा बनलेला आपला हेअर स्प्रे आहे. आणि हा आत्ताच लॉन्च झालेला आपला कंडिशनर आहे. खूप जणींची रिक्वायरमेंट होती की कंडिशनर पाहिजे. कंडिशनरचा वापर ह्याच्यासाठी असतो, आपण हेअर वॉश केल्यानंतर केसात जो गुंता होतो तो कमी होण्यासाठी, केसांना शाईन येण्यासाठी, चमक येण्यासाठी आपल्याला कंडिशनरला वापरणं गरजेचंच आहे. तर कंडिशनर वापरायचा कसा, हा खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपला हेअर वॉश झाला का आपल्याला
फक्त ह्या लांब केसांनाच कंडिशनर लावायचं आहे, स्काल्पला अजिबात कंडिशनर लावायचं नाही, हा लक्षात ठेवा पॉईंट. कारण जर ज्यांनी कधी कंडिशनर वापरलाच नाही, कारण माझ्या ऑर्डर खूप जास्त गावाकडच्या आहेत, त्यामुळे मी व्यवस्थित सांगते, कंडिशनर जर तुम्ही वापरलाच नाही तर कंडिशनर हिथं अजिबात लावायचं नाही ह्या केसांना, किंवा वरती लावायचाच नाहीये. तुम्हाला ह्या लांब केसांना, ज्या केसात गुंता होतो, ह्या केसांना पूर्ण कंडिशनर लावायचं आहे. हेअर वॉश करायचा, केसातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं, म्हणजे नाही का थोडं पाणी पूर्ण हे करायचं, पिळून काढायचं, आणि पूर्ण ह्या केसांना आपल्याला हिथून पूर्ण असा कंडिशनर लावायचा आहे. 5 ते 7 मिनिटं कंडिशनर तसाच केसात ठेवायचा, आणि त्यानंतर नुसतं पाणी टाकून केस आपले घ्यायचे. कंडिशनर खूप छान काम करतो, केस स्मूथ होतात, शायनी होतात, ह्याने गुंता जास्त केसात होत नाही. ह्या सगळ्याला बेनिफिट तुम्हाला दिसलच वापरल्यानंतर, खूप छान प्रकारे. पण वापर व्यवस्थित करा, म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. आता तुम्हाला सांगते, 90% तरी बायका कंडिशनर वापरतात किंवा माहिती आहे वापरायचं, पण काही खरंच मनापासून की ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी कंडिशनर वापरणं कसं हे सांगणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. तर बघा, आपले सगळे प्रोडक्ट तुम्हाला समजलेत, कसे वापरायचे आणि कोणता प्रोडक्ट कशावर काम करतो हे तुम्हाला समजलंच आहे. जर तुमच्या केसांचे कोणतेही खूप जास्त प्रॉब्लेम आहेत, गळत आहेत, ड्राय होत आहेत, काही प्रॉब्लेम असू द्या, माझे प्रोडक्ट एकदम बेस्ट आहेत. आता आपले 2 लाख प्लस कस्टमर हे प्रोडक्ट वापरतायत. एका वर्षात एवढी जास्त ग्रोथ झाली, म्हणजे एवढे छान, म्हणजे एवढे लोक हे प्रोडक्ट वापरतायत. कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढं पण छान सपोर्ट भेटेल. खरंच तुमच्या सगळ्यांचा एवढा छान सपोर्ट भेटतोय, स्वामींचा आशीर्वाद आहे, आणि ह्यांची तर प्रत्येक गोष्टीत मला साथ आहे. कितीही अडचण येऊ द्या, कितीही मोठी अडचण येऊ द्या, पूर्णपणे मी खचले जाते, पण तिथं हे भक्कमपणे उभा असतात, करू आपण. खूप छान प्रकारे आहे हे सगळं, म्हणजे सगळ्यांचंच मला खूप जास्त प्रेम भेटतंय. म्हणजे जे काय माझ्या फॅमिलीतले आहेत, जवळचे, ज्यांची मला खरंच मनापासून गरज आहे, ती लोक, आणि तुम्हीच त्या सगळ्यांचा सपोर्ट आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळं कुणी कितीही मला वडण्याचा प्रयत्न करू द्या, खाली खेचण्याचा प्रयत्न करतायत, जेवढे माझ्या घरातलेच आहेत मला खूप खेचण्याचा प्रयत्न करतायत, पाडण्याचा, हरवण्याचा खूप जास्त त्यांची धडपड आहे. खाली खेचणारच नाहीये तर आपण वर जाण्याचा का प्रयत्न करेल. तुम्ही आहात म्हणून मी पण काहीतरी ग्रोथ करते, तर तुमचेही मनापासून आभार आहेत. आणि दुसरे सगळे तर आहेत माझं चांगलं होण्याची वाट बघतायत, तर त्यांच्यासाठीही करायचंय, आणि तुम्ही मला पाडण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्यासाठीही करायचंय. खूप छान सगळेजण मला हे करतायत. तर बघा, आपलं केसांचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, काही असू द्या, तुम्ही बिनधास्त माझ्या वेबसाईटला जावा. आपल्या युट्यूबच्या तिथं डिस्क्रिप्शन असतं, तिथंही आपली वेबसाईट आहे. इन्स्टाच्या बायोत माझे 2 इन्स्टाच्या आयडिया आहेत, सोना चहा म्हणून एक आहे, सोनाली वाघमोडे, जी की माझी जुनी आयडिया आहे, तेच तर सगळ्यांना माहितीच आहे. त्या बायोमध्ये माझी sonaharbal.com ही माझी वेबसाईट आहे, तिथूनच ऑर्डर करा. ज्या तुम्ही व्हॉट्सअपवर न करतात, आज ऑर्डर केली तर दुसऱ्या दिवशी बुकिंगला टाकली जाते, तिसऱ्या दिवशी बुक होते, चौथ्या दिवशी पॅकिंग होतं, आणि 5व्या दिवशी निघते. ह्या सगळ्या गोष्टीला खूप जास्त प्रोसेस जातात. त्यामुळे वेबसाईटला ऑर्डर केली ना, त्यामुळे थोड्या लवकर ऑर्डर येण्याचं चान्सेस आहेत. त्यामुळं तुम्ही जास्त करून वेबसाईटला ऑर्डर करा प्लीज. व्हॉट्सअपला करतच जाऊ नका, कारण मोकळ्या 4-5 मुली त्याला गुंतल्या जातात, आणि 1% बिझनेस फक्त व्हॉट्सअपला राहिलाय, पूर्ण बिझनेस आपला वेबसाईटलाच गेलेला आहे. तर हे पण सांगणं आहे की वेबसाईटला ऑर्डर करा. त्याचबरोबर अजून एक आहे की बाबा, महाग ज्या काही गोष्टी झाल्या की बऱ्याच जणांना ऑर्डर भेटल्या नाहीत, खूप जास्त प्रॉब्लेम आले, त्यातनं बी हळूहळू आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे चाललोय. तर हे प्रॉब्लेम आले कशामुळे ते सांगते. आमच्या अचानक ऑर्डर वाढल्या, आणि जे आमचे मेन सर कुरिअरचं बघतात ते सुट्टीवर होते, ते फिरायला गेलते, आणि त्यांनी अगोदरच आम्हाला सुट्टी मागितली होती, आम्ही व्यवस्थित त्यांना सुट्टी दिली, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ते सर गेलं नेमकं, ऑर्डर खूप जास्त वाढल्या, आणि पोरींनी बी खूप जास्त प्रयत्न केले ऑर्डर पाठवण्याचे, पण 2, 3 आणि 4 अशा 4 तारखेचे जे कुरिअर, म्हणजे जे ऑर्डर आल्या होत्या वेबसाईटला, त्यातले काही लोकांच्या ऑर्डर नाही का पोस्टाने जातात, आणि काहींच्या वेबसाईटने जातात, ते म्हणजे दुसऱ्या कुरिअरने. तर ज्यांनी पोस्टात जातात ते आम्ही लिहून घेतो बाजूला. तर मग ह्या 3 तारखेचे लोक पोरींनी लिहून घेतले, आणि पोस्टाने, ज्या पोस्टाचं काम करतात पोरी, त्याच ह्या कुरिअरचं काम करायला लागल्या, वेबसाईटचं. त्यामुळे पोस्टाला काम करायला आमच्याकडे लोकच म्हणजे नाही का कमी पडायला लागले, सर पण नव्हते. तर ते पोस्टाचं महाग राहत राहत गेलं, आणि पोरींच्या लक्षातूनच गेलं की 2 आणि 3 आणि 4
ह्या 3 दिवसाच्या ऑर्डरच पाठवल्याच नाहीत. म्हणजे मग त्या लोकांच्या एवढ्या जास्त कमेंट आल्या, खूप जास्त कमेंट आल्या. खरंच तिथं मी सॉरी म्हणते, त्या आमच्या चुका होत्या. म्हणजे नाही का, त्या पण चुकून विसरल्या पाठवायच्या, पुढच्याच पाठवत गेल्या नाही का, 5 तारखेच्या पुढच्याच पाठवल्या आणि ह्या 2-3 दिवसाच्या मागच तशा राहिल्या. ठीक आहे, माणूस आहे, चुका होणार. त्याचं मी माफी मागते की ह्या आमच्याकडून चुका झाल्या, त्यामुळे कमेंट्स खूप वाढल्या की तुम्ही ऑर्डर पाठवत नाही असं तसं. ठीक आहे, त्यांचं म्हणजे जर आपणही त्यांच्या जागेवर विचार केला तर तेच विचार करेल की ऑर्डर पाठवल्या नाहीत, पेमेंट केलंय तुम्ही, तर पूर्णपणे सगळं लोड काढलेला आहे, सगळ्यांच्या ऑर्डर पाठवलेल्या आहेत, सर आल्यापासून सगळं क्लिअर झालंय. आम्ही स्टाफ पण वाढवतोय आणि वाढवलेला पण आता आहे स्टाफ, कारण गरज आहे. आज आपल्याकडं 30-40 जण आहेत, खूप चांगल्या प्रमाणे काम करत आहेत, खुश आहेत, जे की मी, माझी फॅमिली आणि त्याचबरोबर जो माझा स्टाफ आहे कंपनीला हितला ऑफिसचा, सगळे खूप खुश आहेत, खूप चांगल्या प्रकारे काम करतायत आणि असंच मला पुढं न्यायचंय. ह्यांना पण खूप अजून स्टाफ वाढवायचा आहे, ज्यांना खरंच खूप गरज आहे. जरी माझ्याकडे काम नसेल तरी मी घेते आणि माझी कामं वाढतच जातात. गरज नसेल मला तरी घेते, पण त्या पुढच्याला कामाची गरज आहे. कारण काही काळी पण मी खूप छोट्या छोट्या कामांसाठी हे केलंय, त्यामुळे त्या गोष्टींची सगळ्यांची जाणीव आहे मला. त्यामुळे मी बडबड केली, कारण खूप दिवसातून मोठा व्हिडिओ बनवते, कारण मन मोकळं करायला मला एका मिनिटात कधी होतच नाहीये. खूप मनात असतं पण आपल्याला नाही सांगता येत, कारण तसं काय मला व्हिडिओ मी रोज काय मोठे बनवत नाही हे, त्यामुळं कारण एवढा वेळ पण नाही भेटत. पण एका मिनिटात तर काय मी सांगू शकत नाही, बिझनेस बद्दलच जास्त करून आपण बोलतोय. तर तुम्हाला माझे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईट लिंक आहेत तिथून ऑर्डर करा. मी इथंच हा व्हिडिओ थांबवते. सगळ्यांना धन्यवाद.